मंडळी, मी शारदा इंट्युटिव्ह टॅरो रीडर स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलमध्ये शारदा स्पिरिच्युअल जर्नी. आणि आज तुम्ही विचारही नाही करू शकणार किंवा असं हे तर्क सुद्धा लावू नाही शकणार की कुठली रिडिंग आली. तर खूप मोठा विषय आलाय जो मी एवढे वर्ष झाले मेडिटेशन करते पण असा कधी हा विषय नाही आला. तो विषय जो आहे तो आज माझ्या समोर आलेला आहे आणि त्या विषयावर रिडिंग करायची आहे. त्या विषयावर रिडिंग करायची आणि खरं तर ही माझी ही परीक्षाच आहे. तुमची ही एनर्जी असते, तुमचा बोलवणं असतं परमेश्वराला आणि तुमची हाक त्यांच्यापर्यंत पोहोचते म्हणून एवढे मोठे मेसेज हे पोहोचत असतात. तर ऍक्च्युली हा निरोप जो आहे जो अगदी हृदयाला भिडणारा आणि हृदयापर्यंत हा मेसेज नेणारा असा हा निरोप आलेला आहे आदमापुरा म्हणजे वळवची रिडिंग होती. आणि मला सुद्धा म्हणजे असं हे होत होतं की असा विषय कसं काय येऊ शकतो. ही तुमची एनर्जी आहे. तुम्ही कोणीतरी खूप हृदयातून त्यांना हाक मारते, काही प्रश्न आहेत तुमचे त्याची उत्तरं असतील, तुम्हाला काही गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवायच्या असतील आणि देवाकडून, तर ते देवाने हा मेसेज तुमच्यापर्यंत पोहोचवलेला आहे. जो काही मला रिडिंग मधून समजेल तो मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा 100% प्रयत्न करते. पण तुम्ही तुमचे पूर्ण सोल त्या रिडिंग मध्ये तुम्ही उतरली पाहिजे असा तुम्हाला इथं मेसेज आहे. कारण कुठला मेसेज तुम्हाला का दिला जातोय याचा सुद्धा तुम्हाला तो अर्थ कळला पाहिजे आणि तुमच्यापर्यंत तो मेसेज पोहोचला पाहिजे. म्हणजे हे आहे. तर बाळूमामांची तुम्ही भक्ती करत असाल, तुम्ही जात असाल किंवा तुमच्या मनामध्ये त्यांच्याबद्दल खूप अर्थ आहे. कधी कधी असं होतं की तुमच्या मनामध्ये खूप आहे जायचं, खरं तुम्हाला जाता येत नाहीये, काही अडचणी येतात, पण तरी सुद्धा परमेश्वर हा सर्वत्र असतो. तुमच्या कर्मामध्ये ते आहेत. हा पहिला निरोप त्याचा की तुमच्या कर्मामध्ये ते आहेत. तुम्ही जिथं आहात तिथं जितकं हातून तुमच्या वाणीतून तुमच्या हातून जितके चांगले कर्म करत राहाल, जितकं इतरांना मदत करत राहाल, कर्म करत राहाल, चांगलं काही करत राहाल, तिथं ते तुमच्या बरोबर आहे. कुठल्याही नकारात्मक शक्तीला तुमच्या आसपास येऊ देणार नाही. हा त्यांचा पहिला निरोप आहे. आणि ही रिडिंग खरोखर खूप अशी हृदयाला हेलावणारी होईल असं मला वाटते. कारण मला खूप असे अंगावर शहारे आल्यासारखं झालं जेव्हा मला हा रिडिंगचा विषय मिळाला. तर नक्की तुम्ही सगळे अगदी शेवटपर्यंत रिडिंग ऐका, म्हणजेच ह्या काय नक्की सांगायचं आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचवलं जाईल. आणि ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब सुद्धा करा, म्हणजे हा असे काही मेसेज आहेत जे तुमच्यावर पोहोचण्यापासून राहू नये. जरी तुमचे असे कोण मित्र मैत्रिणी नातेवाईक असतील तर त्यांच्याशी सुद्धा शेअर करा, जे ह्या मेसेजची खरोखर त्यांना गरज आहे त्यांच्यापर्यंत सुद्धा तुम्ही शेअर करा. आणि आपण बघायचंय आता काय आहे आत्मापुरातून असा हृदयाला तुमच्या म्हणजे शांतता देणारा असेल, तुमचं हृदय हेलवून टाकणारा. कसं असतं, एका बापाने काय सांगितलं, आईने काय सांगितलं, तर लेकराला तो मेसेज तो आशीर्वाद जर पोहोचला तर त्याला त्याचा आनंदाला पारावर उरत नाही किंवा आनंदाचा असं ठाव राहत नाही. तसं काहीच तुमच्या आयुष्यात होते. तो तुमच्या आनंदाचा ठाव राहणार नाही असा मेसेज तुमच्यापर्यंत येतोय आणि तुमच्यापर्यंत तो पोहोचवला जातोय. तर बघूया आपण काय आहे जे मामांना तुमच्यापर्यंत पोहोचवायचं आहे, जो ज्या तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचवायचं आहे. मामांना तुम्हाला आत्मापुरातून अशी कोणता निरोप तुमच्यासाठी आलेला आहे जो तुमच्यापर्यंत पोहोचवणं खरंच आता महत्वाचं आहे, आता गरजेचं आहे. तो जो मेसेज आहे तो तुमच्यापर्यंत पोहोचतोय. आणि हा जो आहे 2 नंबरचा हे कार्ड आहे आणि आत्मापुरातून हा निरोप तुमच्यासाठी आलेला आहे. काही गोष्टी आहेत ज्या इम्बॅलन्स होत आहेत, म्हणजे असं वाटतंय तुम्हाला तुमच्या हृदयातून तुम्हाला असं वाटतंय की तुम्हाला कुठंतरी काही खूप अडचणी येत आहेत. मार्ग रस्ता आहे त्यांनी दाखवलाय पण खूप खडतर आहे. त्या रस्त्यावर चालत असताना हे मला जमेल का, हे मला येईल का, मनामध्ये काहीतरी तुमच्या द्विधा मनस्थिती आहे. काही फायनान्शियली लॉसेस तुमचे झालेले असतील किंवा काही कशामध्ये पैसा तुम्ही गुंतवलेला आहे आणि तो पैसा तुम्हाला परत मिळत नाहीये.
गुंतवलेला पैसा परत मिळत नाहीये, किंवा एखादा व्यवसाय बिझनेस करण्यासाठी तुम्ही काही इन्व्हेस्टमेंट केली आहे आणि त्यातला ती जी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे त्यामध्ये काही लॉस झालेला आहे, अशा काही गोष्टी तुमच्यामध्ये झालेल्या असतील, किंवा कौटुंबिक फॅमिली मधला जो सगळा डोलारा सांभाळताना पैशाचा इम्बॅलन्स होतो, पैसा आर्थिक गोष्टीनं इम्बॅलन्स होतो. तर ह्या काही गोष्टी आहेत. मनामध्ये द्विधा मनस्थिती सगळं अस्थिर असं वाटते. तर इथं मामांचा तुमच्यासाठी निरोप आहे. तुमच्यासाठी सगळं बॅलन्स केलं जाते, तुमच्यासाठी सगळं बॅलन्स केलं जाते. फक्त आता तुम्हाला ऍक्शन घेण्याची गरज आहे. नाही आहे म्हणून तुम्ही न बसता तुम्हाला ते येण्याचे मार्ग तुमच्यासाठी आता खुले केले जात आहेत. काही विविध माध्यमातून काही अपॉर्च्युनिटी आहेत, काही गोष्टी ज्या तुमच्या समोर तुम्हाला दाखवल्या जातील पण त्या लक्षात येत नसतील तुमच्या, तर ते तुमच्या लक्षात आणून देतील, तुम्हाला समोर दाखवतील की हा मार्ग आहे, हा तुमच्यासाठी आहे, आणि हा तुम्ही याच्यावर उठलात तरच तुम्हाला त्यापर्यंत पोहोचणार आहे, की नाही. तर हा मेसेज तुमच्यापर्यंत पोहोचवला जातोय. सगळा इनबॅलन्स तुमचा म्हणजे काही अशा गोष्टी आहेत, मनामधले विचार आहेत, ते संकल्प आहेत, त्यापर्यंत तुम्ही पोहोचतच नाहीये. इकडून जाता परत तिकडून परत तिथंच येता. काय हा अबंडन्स सुद्धा हे आहे, इन्फिनिटीचं चिन्ह आहे. इथं जरी इनबॅलन्स असेल तरी सुद्धा लवकर तो बॅलन्स होणार आहे. पण काही तुम्ही असे विचार करताय, काही नियोजन करताय, तुम्ही ते नियोजनापर्यंत तुम्ही पोहोचत नाहीये, तुम्हाला वेळ लागतोय. तर म्हणूनच मामांनी तुम्हाला निरोप दिलेला आहे, त्या ह्याच्यापर्यंत तुम्ही पोहोचा. फक्त तुम्हाला जे काही समोर संकेत दिले जात आहेत, ऍज ह्या रिडिंग मधून काही गोष्टी असतील तर त्या संकेतांना तुम्ही समजून घेऊन पुढे जा, असा मेसेज तुम्हाला इथं दिला जातोय. मोठा हा मेसेज आहे. तर बघा, अजूनही रिडिंग शेअर करा भरपूर, म्हणजे जिथं गरज आहे तिथं रिडिंग शेअर करा, कारण खूप साऱ्या गोष्टी तुम्हाला त्यांना द्यायच्या आहेत. आणि मामा तुम्हाला सांगतायत की तुमच्या मनातल्या काही गूढ रहस्य होती, काही गूढ इच्छा होत्या, काही राजकारणामध्ये जाणारे तुमच्या मुलांसाठी असेल, किंवा तुम्हाला नवीन काही गोष्टी खरेदी करण्यासाठी असेल, नवीन काही प्लॅनिंग आहे, समाजासाठी काही करणं आहे, त्यासाठी तुम्ही त्यांच्याकडे घातलेलं सापडा असेल, ते सुद्धा पूर्ण होते. पण ते पूर्ण होत असताना काही इम्बॅलन्स आहे, तर तो बॅलन्स लवकरच तुम्हाला हे केला जातो. आणि द लव्हर्सचं कार्ड आहे. काही अशी एनर्जी आहेत बघा, ज्या म्हणजे त्यांची एनर्जी अशी आहे की श्रद्धा खूप आहे मामांच्यावर, खूप म्हणजे खूप श्रद्धा आहे, आणि त्यांच्याकडून काहीतरी आशीर्वाद मिळावा, काही ग्रीन सिग्नल मिळावा, त्यांच्या तुमच्या नात्यासाठी, तुमच्या रिलेशन साठी सिग्नल मिळावा, त्यांचा आशीर्वाद मिळावा, काही असे संकेत आहेत की त्यांच्याकडून मिळावे असं तुम्हाला वाटत असेल, तर मामा तुमच्यापर्यंत हा निरोप पोहोचत आहे की तुम्ही तुम्ही दोनच्या सोल आहात, ज्या रिलेशन मध्ये आहेत, किंवा तुम्ही वैवाहिक जोडीदार सुद्धा असाल, तरी सुद्धा तुमच्यावर मामांचा आशीर्वाद आहे, तुमच्या फॅमिलीवर. कारण तुम्ही एक ओल्ड सोल आहात, तुम्हाला एंजल्स जे काय आहे, स्वर्गदूत आहे, त्यांचे सुद्धा आशीर्वाद आहेत आणि मामांचे सुद्धा आशीर्वाद आहे. जर तुम्हाला ऍज अ फॅमिली जर तुम्हाला जर तिथलं मामांचं दर्शन घ्यायचं असेल तर तुम्ही घेऊ शकता. म्हणजे त्यांचा आशीर्वाद तुमच्यावर खूप आहे. हा पिवळा रंग म्हणजे हा भंडाऱ्याचा आहे, आणि भंडारा म्हणजे सूर्योदय आहे, जो बापाकडे तुम्हाला घेऊन जातो. बाबाचा जो आशीर्वाद आहे, त्या बाबाच्या आशीर्वादाकडे तुम्हाला घेऊन जातो. एक बाप मुलासाठी एक रक्षक असतो, होय की नाही, संरक्षक असतो, तसे ते तुमच्यासाठी संरक्षण आहे. जे हात आहेत ते तुमच्यावर आहे, आशीर्वाद आहे तुम्हाला. जर आता असतील तुमच्या आयुष्यामध्ये काही चढउतार, पण ते चढउतार लवकरच त्यातून दूर होतील. तुम्ही त्यातून रिकामे व्हाल, आणि त्या चढउतारातून तुम्हाला रिअलिटी मध्ये तुमचं नातं काय आहे, नात्यासाठी काय महत्वाचं आहे, तुमच्यासाठी काय महत्वाचं आहे, हे सगळं तुमच्यापर्यंत पोहोचवलं जाईल. हा सुद्धा मेसेज तुम्हाला दिला जातोय, आणि खूप मोठा हा निरोप तुमच्यापर्यंत त्यांनी पोहोचवलेला आहे. त्यामुळे रिलेशन मध्ये, नात्यामध्ये, वैवाहिक आयुष्यामध्ये काही घडामोडी होत असतील, काही वर खाली होत असतील, तर काही गोष्टी ऍडजस्ट करून समर्पित करा मामांना. समर्पित करा, कारण हा भंडारा तुम्हाला तुमच्या आयुष्याची एक सोनेरी उधळण करून देईल. गोल्डन आपण म्हणतो की नाही, गोल्डन टाइम, गोल्डन अपॉर्च्युनिटी, गोल्डन गोष्टी सगळ्या तुमच्या आयुष्यात आता येतील, होतील. आणि हाच निरोप तुमच्यापर्यंत त्यांना पोहोचवायचा होता की खूप मोठी काही अपॉर्च्युनिटी सुद्धा तुमच्यासाठी इथं येते, असं मला इथं दिसते. अशी संधी, जर तुम्ही विवाहासाठी वाट बघत असाल, विवाहाच्या ह्याच्यासाठी तुम्हाला काही अडचण येत असेल वैवाहिक याच्यामध्ये, तर त्या सुद्धा लवकरच तुमच्या सोडवल्या जातील. हा तुम्हाला इथं मेसेज दिला जातो. खूप मोठा हा मेसेज आहे. आणि म्युझिशियन, थँक्यू सो मच.
तरी एक नंबरचं कार्ड आहे बघा. खूप मनामध्ये मोठा प्रश्न होता आणि मी सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलं असा तिथून आत्मापुरातून निरोप आलाय की तुमचं हृदय हे लावून टाकेल. तर तुम्हाला ज्या ज्या गोष्टींमध्ये तुम्हाला कमी दाखवते, जे तुम्हाला हवं आहे ते तुम्हाला इथं दिलं जाते. एका ज्या क्षेत्रामध्ये तुम्ही आहात त्या क्षेत्रामध्ये तुम्हाला मास्टरी मिळते. जादूगार आहात तुम्ही, ज्यात कशात हात घाला. लोखंडाला हात लावला की परिसाचा स्पर्श झाला की लोखंडाचं सुद्धा सोनं होतं. अशी अद्भुत शक्ती किमया तुमच्यामध्ये आहे आणि त्यामुळं तुम्ही असं काही करणार आहात जे जगाला तुमचं नाव वेगळ्या ह्यानं मान सन्मान आणि तुम्हाला खूप उद्धार तुमच्या आयुष्याचा तुमच्या नावाचा इथं होणार आहे. कारण तुम्ही तुमच्या आयुष्यात ज्या ज्या काही संधी दिलेल्या आहेत त्यांनी फुलोरा जो तुमच्या आयुष्यात फुललेला आहे आणि जे काही तुम्ही स्वीकारले किंवा जे तुम्हाला मिळालेलं आहे ते तुमच्या कर्तृत्वावर तुम्हाला मिळालेलं आहे. कुणाकडून हिसकावून घेऊन किंवा कुणाकडून घेऊन तुम्हाला मिळालेलं आहे. तर तुमच्या कर्तृत्वावर तुम्हाला मिळालंय. तुम्ही ऍक्शन घेतली, तुम्ही अभ्यास केला, तुम्ही सगळं केलं, तुम्ही त्यामध्ये तज्ञ झाला, ज्या गोष्टीत तुम्ही हात घातला तिथं. पण ही तज्ञ जे तुम्ही झालेले आहात, हे जे केलेलं आहे याचा उपयोग तुम्ही समाजासाठी सामाजिक स्तरावर जिथं जिथं खरं गरज आहे तिथपर्यंत तुम्ही घेचवताय. आणि एक नंबर हा असा आहे जो तुमच्या आयुष्याला वेगळं वळण तर देणारच आहे, पण नवीन गोष्टी करण्यासाठी तुमच्यामधली ताकद कुठं कमी पडत असेल तर ती ताकद वाढवण्यासाठी सुद्धा तुम्हाला हा एक नंबर जो आहे तो मदत करणार आहे. हा एक नंबर आणि ही म्युझिशियनचं कार्ड म्हणजे जादुई नगरीमध्ये तुमचा प्रवेश होतोय. जादुई नगरी असेल किंवा तुमच्यातल्या कला असतील, तुमच्यातल्या नवनवीन गोष्टी असतील, आयडियाज असतील, त्या लवकरात बाहेर येतील. आणि इन्फिनिटीचं हे मी तुम्हाला इथं सांगितलं, जो काही इम्बॅलन्स तुम्हाला इथं वाटत होता तो इनबॅलन्स संपवून तुमच्या इथं इन्फिनिटी येते. मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलं हे कार्ड्स अशीच आहेत जे तुम्हाला तुमच्या ध्येयाकडे घेऊन चाललेले आहे. ध्येय असं आहे तुमचं की तुमच्या आयुष्यातला आर्थिक इनबॅलन्स तर संपवायचंच आहे, पण त्याबरोबर तुम्हाला एक सामाजिक स्तरावर वेगळं काहीतरी तुम्हाला करायचं आहे. तुमच्या फॅमिलीचं नाव, तुमच्या फॅमिलीसाठी वेगळं तुम्हाला काही करायचंय, तर त्यासाठी मामा तुम्हाला आशीर्वाद इथं देत आहे. आणि खूप मोठा हा मेसेज आहे. नक्की मला रिडिंग कशी वाटली सांगा, कमेंट करा, म्हणजे मलाही कळेल की तुम्हाला नक्की काय हवं आहे आणि या रिडिंग मधून तुमच्यापर्यंत काय पोहोचलं, तुमची एनर्जी खरंच मामांपर्यंत पोहोचली, काय झाले, काय आहे नक्की तेही मला समजेल. आणि हे बघा किंग ऑफ वॉन्ड हा ही सगळी एक जर्नी आहे. तुमच्या आयुष्याची जर्नी इथं चालू झालेली आहे. तुमची जी जर्नी आहे किंग ऑफ वॉन्ड्स म्हणजे राजाच्या भूमिकेत तुम्ही येत आहे. राजा म्हणजे सकाळी रात्री झोपून सकाळी उठून राजा झाला असं नसतं. राजा प्रत्येक व्यक्ती हा त्याच्या त्याच्या पोझिशनला राजाच असतो तो, होय की नाही. पण जी तुमच्याकडं परिस्थिती तुमची आहे, जे काय तुमच्याकडं सत्ता आहे, जे काही तुमच्याकडं आहे तुम्हाला दिलेलं आहे त्याचा तुम्ही पुरेपूर आणि योग्य उपयोग करून समाजासाठी काहीतरी चांगलं करताय. ऍज अ पॉझिटिव्हली तुम्ही समाजासाठी काहीतरी करताय. तुम्हाला जे दिलेलं आहे त्याचा तुम्ही योग्य वापर करताय असं बाबा तुम्हाला सांगतायत. आणि यापुढेही तुम्ही असं सामाजिक कार्य आणि फॅमिलीसाठी जे काय आहे ते चांगल्या प्रकारे करण्यासाठी तुम्हाला इथं सांगितलं जाते. खूप मोठा आजूबाजूला कोणी कितीही तुम्हाला रोखण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा तुम्हाला म्हणजे कुणी रोखू नाही शकणार आहे असा मेसेज येत आहे तुम्हाला. आणि हा किंगच्या भूमिकेत तुम्ही जाताय कारण तुमच्या कला नाविन्यपूर्ण राजकीय क्षेत्रामध्ये सुद्धा मला इथे दिसते की राजकीय क्षेत्रामध्ये तुम्ही एका उच्च पदावर तुम्ही असाल तर तिथून सुद्धा तुम्ही समाजासाठी खूप मोठं कार्य करताय, नाव वाखाणण्याजोगं असं कार्य करताय. आणि त्या कार्याला मामांचा खरंच आशीर्वाद आहे. तुम्ही जास्तीत जास्त लोकांना अन्नदान असेल किंवा पाण्याचं दान असेल, काही गोष्टी लोकांना खरंच जिथं गरज आहे तिथं त्यांच्यासाठी जे खरं गरजेचं आहे ते करण्यासाठी तुम्हाला इथं सांगितलं जाते. काय त्या क्षेत्रामध्ये खरंच काय कमी आहे आणि काय देण्याची गरज आहे याचा थोडासा अभ्यास करून ते करण्यासाठी तुम्हाला सांगितलं जाते. काही वेगळेच मेसेज आहेत माझ्या ह्याला हे करून वेगळे मेसेज मला मामाने दिले. हे तुमची एनर्जी आहे म्हणून हे मेसेज तुमच्यापर्यंत आले. तर हा मेसेज तुमच्यासाठी इथं दिला जातोय. बघूया अजून काय मेसेज आहे. हे दोन कार्ड्स आहेत ऍक्च्युली. तर इथं हे कार्ड आहे बघा,
तुमचा सत्कार जो काय आहे तो सुद्धा लवकरच इथं होतोय. जे काय तुम्ही कार्य केलेलं आहे, काम केलेलं आहे, त्या कामाचा सत्कार आणि तुमचा योग्य तो तुम्हाला जे काही अप्रिशिएशन द्यायचं आहे ते तुम्हाला इथे दिलं जाते. तुमच्या फॅमिली कडून आहे किंवा तुमचा काही वाढदिवस असेल, काही असेल, पण सेलिब्रेशन लवकरच तुमच्या आयुष्यात तुमच्या फॅमिलीमध्ये येते. एका अशा कन्फ्युज्ड म्हणजे कन्फ्युजन वाल्या भांडण आणि वादविवाद या सगळ्या अशा या एनर्जीतून तुम्ही लवकरच बाहेर पडताय आणि जे काही अप्रिशिएशन आहे त्या एनर्जी मध्ये तुम्ही शिफ्ट होताय. म्हणजे हे एनर्जी शिफ्टिंगचं कार्ड आहे. या वातावरणातून इथं तुम्ही जाताय, कार्मिक सायकल मधून तुम्ही बाहेर पडताय. आणि मामा तुम्हाला हेच सांगताय की ज्या काही गोष्टी धरून तुम्ही ठेवताय त्या सोडून द्या. ज्या ज्या धरून ठेवताय, ज्या तुमच्या आयुष्याला कुठेतरी रोखताय, त्या सोडून तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये जे काही नवीन गोष्टी येत आहेत त्याच्याकडं तुम्ही थोडस लक्ष देऊन पुढे जा. कारण इथं अप्रिशिएशन आहे. अप्रिशिएशन तुम्हाला दिलं जाते. अशा ह्या नकारात्मक निगेटिव्ह व्हाइब्स मधून, निगेटिव्ह वातावरणातून तुम्हाला इथं बाहेर काढलं जाते. हा मेसेज तुम्हाला इथं दिला जातो. हे याच्यामुळेच आहे. ह्या फॅमिलीच्या ह्याच्यामुळे सुद्धा म्हणजे मला इथं हेही सांगेन मी की फॅमिलीमध्ये इनबॅलन्स असल्यामुळे म्हणजे फायनान्शियलचा प्रॉब्लेम आहे किंवा रिलेशन वरून काहीतरी वादविवाद असे काहीतरी फॅमिलीमध्ये तुमच्या चाललेले आहेत. त्यामुळे सुद्धा तुम्ही टेन्शन मध्ये असाल तर हे सगळं तुम्हाला सांगितलं जाते की मनामधून कोणताही ओझं जे काही हृदयावर तुम्ही ठेवलेलं आहे, डोक्यात ओझं आहे, काही काम देत नाही बुद्धी किंवा काही सगळ्या गोष्टी अशा हे वाटतायत मुलांमध्ये, फॅमिलीमध्ये प्रॉपर्टीवरून वादविवाद होत असतील तर त्यासाठी सुद्धा हे तुम्हाला सांगितलं जाते शांतपणे मामांना तुम्ही समर्पित व्हा. कारण यातून तुम्हाला जे बाहेर काढेल ते भंडारा असेल आणि मामांचा आशीर्वाद असेल तर तुम्ही तिथपर्यंत तुम्हाला तो आशीर्वाद तुमच्यापर्यंत पोहोचवला जातोय. खूप मोठा हा मेसेज आहे बरं का. नक्की मला सांगायचं तुम्हाला यामधून तुमच्या एनर्जीशी कुठला मेसेज कनेक्ट झाला आणि मला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब केलं तर सबस्क्राईब करा आणि त्यांच्यापर्यंत जे खरंच मामांचे भक्त आहेत त्यांच्यापर्यंत हा मेसेज पोहोचवा. तर बघूया आपण काय अजून तुम्हाला काय सांगताय, काय निरोप आहे आत्मापुरातून जो तुमच्यासाठी आहे. हृदयाला तुमच्या थंडावा देणारा आणि मनामधल्या गोष्टी अशा खूप हे झालेत अशा हे करणारा सुद्धा असा मेसेज आहे. तर तुम्हाला सांगतायत की मी काय म्हणतो तुमच्या हृदयावर खूप मोठा भार आहे. हे सगळं आयुष्यात काहीतरी उलथापालट चाललेली आहे. फॅमिलीमध्ये या सगळ्या गोष्टी चालल्यात. प्रॉपर्टीवरून वादविवाद असतील किंवा नात्यांमध्ये असतील, रिलेशन मध्ये वादविवाद असतील आणि या सगळ्यामुळे तुम्ही ग्रस्त झालाय. असं मनामध्ये एक एक वेळ असं तुम्हाला वाटत असेल की हे सगळं सोडून कुठेतरी निघून जावं, है का नाही? तर इथं तुम्हाला मामा सांगतायत कारण पळून जाणं, निघून जाणं, सोडून जाणं हा मार्ग नाही आहे. हा मार्ग नाही, हा उपाय नाही आहे. तर तुमच्या हृदयावरचा तुम्ही भार हलका करा. तुमच्यात काय तरी आत तुम्ही साठवून ठेवले ते तुम्ही बोला. मग तुम्हाला असं वाटतंय तुमच्या मनामध्ये की तुमचं ऐकून घ्यायला समोर तसं कोण नाही तर तुम्ही मावांशी तुम्ही हे बोलू शकता, सांगू शकता आणि त्यांनी तेच तुमच्यापर्यंत हाच खरं तर निरोप पाठवलाय की तुमच्या हृदयात जे काय साठवून ठेवले, ज्या काय भीती आहे, काय साठवून ठेवलंय, कशाचं दडपण आहे ते त्यांच्या पुढे तुम्ही समोर सगळं तुम्ही समर्पित करा. त्यांच्याशी बोला, त्यांनी सांगा म्हणून तुम्हाला सांगितलंय. कारण तुम्ही एक असं उदाहरण आहात ज्यांनी तुमची फॅमिली, तुमची प्रॉपर्टी असेल, तुमची फॅमिली असेल, तुमचं समाजाचं स्थान असेल, हे सगळं खूप छान बॅलन्स तुम्ही केलेलं आहे आणि हा इनबॅलन्स तुमचा इथं होतोय. आलं की नाही उत्तर? हा तुमचा कुठेतरी इनबॅलन्स तुटतोय. म्हणजे मनामध्ये तुमची अशी भीती आहे की माझी फॅमिली विस्कटली किंवा माझं फॅमिलीला हे झालं तर मला कसं हे होईल किंवा आपल्या मनामध्ये एक भीती असते. कुटुंब प्रमुखाला खूप भीती असते, मनामध्ये असतो तो त्याच्या फॅमिलीला एकत्र करण्यासाठी जीवाचं रान करत असतो. पण प्रत्येकाची आपली आपली मतं असतात, प्रत्येकाचं आपलं आपलं काहीतरी असतं आणि छोट्या छोट्या गोष्टी असतात त्याच्यावरून वादविवाद होतात आणि सगळं विस्कटलं जातं. पण ह्याचा जो जोर येतो, त्याचा जो दबाव येतो तो फॅमिली, कुटुंब प्रमुखावर येतो. तर इथं तुम्हाला ते सांगितलं अशी तुम्हीची ऊर्जा आहे जी कुटुंब प्रमुखाची आहे. त्यांच्या मनावर खूप मोठं दडपण आलंय की माझा परिवार, ह्या परिवारासाठी एकत्र ठेवण्यासाठी मी खूप कष्ट केलेत, मला खूप सगळ्या गोष्टी मी त्या सोडून दिल्या, सहन केल्या, ऍडजस्ट केल्या, सगळं केलं. पण आता माझी शक्ती, माझी ताकद चालत नाही असं या कुटुंब प्रमुखाचं दुःख आहे.
आणि खरंच याच्यापर्यंत रिडिंग पोहोचली त्यांनी नक्की मला कमेंट करून सांगा. असं दुःख आहे की मला आता ह्यातून मार्ग सापडत नाहीये, तर तुम्हाला मार्ग देण्यासाठी मामा बसलेत आणि मामांचा हाच निरोप आहे. तुमच्यासाठी ते मार्ग देतायत, दाखवतायत तुम्हाला मार्ग. काही वेळा काही गोष्टी घडणं खरंच गरजेचं असतं, कारण चांगलं वाईट सांगून समजत नाही, तर ते अनुभवून समजतं. अशा सुद्धा गोष्टी आहेत. हा मेसेज तुम्हाला इथं दिला जातो. आणि हे बघा, तर डिवाइन डायरेक्टरचं कार्ड आहे आणि मामा तुम्हाला आत्मापुरातून हाच निरोप तुमच्यापर्यंत देत आहे की काही अशा गोष्टी आहेत जे प्रदर्शित करणं, जे करणं खरंच गरजेचं आहे, खरंच गरजेचं आहे. आणि त्याशिवाय समोरची व्यक्तीच्या मनामध्ये किंवा समोर जे काही चाललेलं आहे आजूबाजूला, त्याचं खरं रूप काय आहे ते कळणार नाही. कारण ते करणं खरंच खरं कुणाकुणाचे खरे चेहरे आहेत, समोरचे काय आहे, त्यांनी पडद्यामागचे चेहरे बाहेर काढायचे असतील तर काही गोष्टी होणं गरजेचं आहे, असं मामा तुमच्यापर्यंत निरोप देत आहेत. कारण जर कलाकार तुमच्या समोर आहेत पण त्या पडद्यामागे काही करणारे, पडद्यामागचे कोणतरी वेगळे सूत्रधार आहेत, तर ते सूत्रधार जे कोणी आहेत त्यांना बाहेर काढण्यासाठी हा सगळा काय हे तामझाम चाललेला आहे ना, ते पडद्यामागच्या कलाकारांना, पडद्यामागच्या सूत्रधारांना बाहेर काढण्यासाठी चाललाय. ज्यांची तुमच्या परिवारावर, तुमच्या फॅमिलीवर बघण्याचा म्हणजे हे चांगलं नाही आहे, तुमची एकी, तुमचा परिवार, तुमचं चांगलं त्यांना बघवत नाही. काही अशा अशा गोष्टी सुद्धा ते करतात ज्याच्यामुळे तुमची फॅमिली विखुरली जावं किंवा तुमच्या फॅमिलीवर तसं हे यावं. तर त्यासाठी तुम्हाला तुम्हाला तुमच्या एकमेकांवर विश्वास ठेवणं खूप गरजेचं आहे, असं इथं तुम्हाला सांगितलं जाते. तुमचा एकमेकांवरचा विश्वासच तुमची फॅमिलीला, तुमचा जो मूळ जे आहे कुळाचं तुमच्या, ते स्ट्रॉंग करणारा असं आहे, असं मामा तुम्हाला सांगतायत. आणि जर तुम्हाला मी सुरुवातीला सांगितलं ऍज अ फॅमिली तुम्हाला बाळूमामांचं आदमापूरचं दर्शन तुम्हाला घेता आलं तर शक्य असेल तर तुम्ही नक्की घ्या. आणि नसेल तुम्हाला शक्य तर जिथे असाल तिथून तुम्ही त्यांचा जयघोष, त्यांचा भंडारा तुम्ही तो तुम्ही हे करू शकता. त्याच्यामुळे तुम्हाला खरंच खूप समाधान वाटेल. आंतरिक शांतता जी काय आपण म्हणतो, ही आंतरिक शांतता तुम्हाला मिळेल, हा इथं मेसेज तुम्हाला दिला जाते. कारण तुम्ही आंतरिक शांतताच सगळी तुमची हल्ली आहे, अंतरातील शांतताच हल्ली आहे तुमची. आणि ती शांतता हल्ल्यामुळेच हृदयावर एवढा मोठा भार आलाय, काय करायचं काय नाही करायचं काहीच कळत नाहीये तुम्हाला. आणि इथं तुम्हाला हे सांगतायत मामा, तुम्हाला सांगतायत ऍक्शन घ्या. मी तर तुम्हाला हे कार्ड आल्यावर सांगितलं की ऍक्शन घ्या. जे तुम्हाला करायचं आहे ना ते करा. कोणता निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे तो निर्णय घ्या, ऍक्शन घ्या, पुढे जा. कारण थांबला तो संपला. थांबून विचार करून कुणाला तरी कुणाची मतं परिवर्तन करणं, बदलणं शक्य नाही. त्याच्यासाठी कोणता ना कोणता तरी एक धागा तुम्हाला, काही संकेत तुम्हाला मामा तुमच्यापर्यंत पोहोचवतील. तर ते नक्की तो काय संकेत तुमच्यापर्यंत येतोय त्यासाठी फायनल जो काय काय डिसिजन असेल तो तुम्ही घ्या, ऍक्शन घ्या आणि बोला तुम्ही. असा महत्वाचा निर्णय, महत्वाचा मेसेज तुमच्यापर्यंत पोहोचवला जातो की तुम्हाला बोलायचंय. तुम्ही बोला, तुम्हाला काय सांगायचंय, काय खरं आहे, काय सत्य आहे, काय गोष्टी अशा आहेत मनात आहेत जे तुम्ही दाबून ठेवताय की नको आहेत पण का नको आहे, काय घडलंय, काय गोष्टी अशा आहेत ज्या लपवताय तुम्ही, हे सगळं त्यांच्यापर्यंत पोचवा. त्यांच्याशी तुम्ही बोला. हातात त्यांचा, जर तुमच्याकडे त्यांचा भंडारा असेल तर तुम्ही हातात घ्या, तुम्ही बोला, तुम्ही समर्पित व्हा, सरेंडर व्हा त्यांना. ते तुमच्या समोर सगळं सत्य उघडकीस आणतील, असं तुम्हाला इथं मेसेज दिला जातोय. खूप मोठं, मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलं हृदय हलवणारे, हेलावणारे असे मेसेज या रिडिंग मधून येणार आहे. कोणताही विचार, कोणते काही न करता फक्त मामांना स्मरून मी इथे ह्या रिडिंगला बसली आणि जी काय एनर्जी आहे ती इथं लागलेली आहे. तर रिडिंग कशी वाटली मला सांगा तुम्ही नक्की. आणि जे काय बघा एनलाइटमेंटचं कार्ड आहे, मामा तुम्हाला हाच मेसेज तुम्हाला या रिडिंग मधून देतात. तुमच्याकडं उच्च कोटीचं ज्ञान आहे, खूप मोठं, म्हणजे परमेश्वरावरची भक्ती, ज्ञान आणि विश्वास महत्वाचा आहे. खूप परमेश्वरावर खूप विश्वास आहे तुमचा, मग त्यांना तुम्ही सगळं समर्पित करा आणि पुढे तुम्ही जा, असं तुम्हाला इथे मेसेज दिला जातोय की तुम्ही सगळं त्यांना समर्पित करा आणि पुढे जा. जो काय आयुष्याचा, भविष्याचा आणि करिअरचा निर्णय तुम्ही घेतलेला आहे त्याच्यावर तुम्ही पुढे जा. जे काही तुम्हाला समोर तुम्हाला त्याच्यामध्ये भेटेल त्यामध्ये मामा आहे, त्यांचे आशीर्वाद आहे. फक्त घेत असताना काही गोष्टी आपण काही बरेच वेळा असे निर्णय काही होत असतात, ते सगळं तोडून मोडून फोडून निर्णय घेण्यापेक्षा जे काय आहे ते व्यवस्थित
एकवटून चांगलेपणाने आणि योग्य त्या विचाराने निर्णय घेणं इथं महत्वाचं आहे असं मामा तुम्हाला सांगताय. कारण तुमची नाव इथं पार होते. तुमचं ज्ञान खूप मोठं आहे. तुमची नाव पार होते. काही वेळा काही गोष्टी घडणं खरंच गरजेचं असतं. ते घडलंच पाहिजे तरच तुम्ही इतिहास घडवू शकता. होय की नाही? ते त्यावेळी घडणं गरजेचं असतं. ते तुमच्या आयुष्यात घडतंय. एक खूप मोठं ज्ञानाचा प्रकाश तुमच्या आयुष्यात येतोय. आणि दिव्य ज्ञान असं सुद्धा असेल जर तुम्ही खूप भक्ती करत असाल, आध्यात्मिक असाल तर दिव्य दृष्टी तुमची उघडण्याचे सुद्धा इथं संकेत आहे. जर दिव्य दृष्टी तुमची हे आहे थर्ड आय वरती ह्याच्यावर तुम्ही काम करत असाल किंवा तुमच्या म्हणजे मनामध्ये आणि मनी काही नसताना तुमचं थर्ड आय ओपन होऊ शकतं. का? कारण तुम्ही पूर्णपणे सरेंडर आहात परमेश्वराला. तिथं हा जेव्हा भार येतो, जेव्हा एकांतात व्यक्ती जाते आणि ज्या वेळेला तिला काही खरंच नकोय, सगळ्या गोष्टी हे सगळं काही नको, हे सगळं झूट आहे, जे काय आहे ते खरं आहे, ते परमेश्वर आहे, भगवंत आहे आणि जे काय खरं आहे ते ज्ञान आहे. मग या रियालिटी जेव्हा कळते तेव्हा दिव्य दृष्टी आपोआप येते आणि तेव्हा रियालिटी दाखवली जाते की खरं काय आहे आणि ते काय होण्याचा काळ सुद्धा तुमच्या आयुष्यामध्ये येतो. आणि पॉवर आहे, ही शक्ती मी तुम्हाला म्हणतो नाही, दिव्य दृष्टी दिव्य शक्ती तुमच्या आयुष्यात येते. ही पॉवर ही शक्ती तुमच्या आयुष्यात येते. खूप काही विजांचा कडकडाट होईल, पाऊस वादळ वारं ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही अनुभवल्या असतील किंवा अनुभवाल. तुम्हाला ज्यावेळी हा मेसेज मिळेल किंवा मेसेज मिळाल्यानंतर काही दिव्य घटना तुमच्या आयुष्यामध्ये घडणार आहे, ज्यामुळे काही दिव्य दर्शन सुद्धा तुम्हाला होईल. साक्षात मामा तुम्हाला दर्शन देतील. कारण तुमची शक्तीच तेवढी आहे, तुमची भक्ती तेवढी आहे. तुमच्या भक्तीनं तुम्ही परमेश्वराला सुद्धा बघा तिथून इथं यायला सांगितलं की माझ्या भक्तापर्यंत पोहोच. आणि मी खूप धन्य झाले आणि थँक्यू सो मच. खूप खूप मामांना धन्यवाद धन्यवाद. कारण मी एवढ्या वर्ष झाले रिडिंग करते, पण काही अशा शक्ती आहेत ज्या खरंच मला कनेक्ट, म्हणजे मला सुद्धा आश्चर्य वाटलं की कशी काय रिडिंग आणि हा कसा काय मेसेज मला कनेक्ट झाला. म्हणलं की काय मेसेज आहे, कुणाला द्यायचा आहे. खूप मी असं ह्याच्यामध्ये होते. तर हा मेसेज त्यांनी माझ्यापर्यंत पोहोचला, ज्यांच्यापर्यंत पोहोचेल, ज्यांना तो मिळेल आणि जेव्हा मिळेल तेव्हा मी धन्य होईल की मी खरंच मामाने जे मला सांगितलं ते मी खरंच म्हणजे खूप सगळं नाही पण मला जे काही द्यायचंय तुमच्यापर्यंत देण्याचा मी पुरेपूर प्रयत्न केला. तर ही शक्ती तुमच्याकडे येते. मी तुम्हाला सांगितलं येणाऱ्या काळामध्ये तो तुमचा असा विजांचा कडकडाट होईल, वादळ वारं पाऊस आणि या सगळ्यामध्ये अशी काही दिव्य शक्ती तुम्हाला दर्शन देईल, ज्यामुळे तुमच्या ज्ञानाचा तुमचं ज्ञान अजून वाढणार आहे. तुम्हाला रियालिटी दाखवली जाईल या ब्रह्मांडाची, काय ब्रह्मांड आहे, त्या ब्रह्मांडाची शक्ती काय आहे. ही रिडिंग म्हणजे या रिडिंग मध्ये वेगवेगळ्या सोल्स आहेत, मी हे सुद्धा सांगेन वेगवेगळ्या सोल्सची एनर्जी आहे. काही कौटुंबिक आहेत, रिलेशन मध्ये आहेत, काही असे आहेत की तयार झालेले आहेत, शैक्षणिक ह्याच्या तयार झालेले आहेत, काही ज्ञान पारंगत केलेले आहेत, पुढे चाललेले आहेत, काही असे राजकीय क्षेत्रातली लोक आहेत ज्यांना जे खरंच खूप मावांना मानतात, त्यांच्याकडे त्यांच्याशिवाय म्हणजे त्यांच्या आशीर्वादाशिवाय त्यांच्या आयुष्यात काही होत नाही. त्यांच्यासाठी काही मेसेज आहेत, काही फॅमिलीसाठी आहेत आणि कुटुंब प्रमुखासाठी सुद्धा आहे आणि एक आध्यात्मिक अशी व्यक्ती आहे जी या जर्नीमध्ये आहे, जी अध्यात्माच्या याच्यामध्ये जी भंडाऱ्याशी खूप कनेक्ट आहे. तिला दाखवलं जाईल की या ब्रह्मांडाचं काय रूप आहे. म्हणजे तुमच्या मनामध्ये तुमच्या हृदयामध्ये जे जे काही प्रश्न आहेत त्या प्रश्नांची वेगवेगळ्या तऱ्हेने उत्तरे तुम्हाला दिली जात आहेत. पण इथं सगळ्यात महत्वाचं हे सांगितलं जात आहे, जे तुम्हाला सांगितलं त्यामध्ये तुम्हाला ऍक्शन घ्यायचे. जे काही तुम्हाला इथं आध्यात्मिक मेसेज दिलेला आहे, स्पिरिच्युअल मेसेज दिलेला आहे, मामाचा आशीर्वाद दिलेला आहे, भंडाराचा मेसेज दिलेला आहे, त्याच्याशी कनेक्ट व्हा. त्यामुळे आयुष्यात काही बदल नक्की 100% तुमच्या आयुष्यात होणार. फक्त विश्वासानं पुढे जा, हा मेसेज तुम्हाला इथे दिला जातोय. आणि रिडिंग कशी वाटली मला नक्की सांगा कमेंट करून, कारण मी वाट बघते खूप आतुरतेने तुमची. आणि पुन्हा असंच भेटायचं आहे नवीन रिडिंग मध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय बाळू.